सर्वप्रथम मी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यस्मृतींना अभिवादन करते. इथे उपस्थित सर्व शिक्षक वर्ग आणि माझ्या बालमित्रांनो नमस्कार. माझे नाव कुमारी अनन्या प्रशांत धुमा. मी मोठा शिशु जाई वर्गाची विद्यार्थिनी आहे. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. ही गर्जना करणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म 23 जुलै 1856 साली रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यामधील चिखलगाव या गावी झाला. त्यांचे खरे नाव केशव असे होते, पण लोक त्यांना बाळ असे म्हणत आणि हेच नाव पुढे कायम झाले. त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर पंत आणि त्यांच्या आईचे नाव पार्वतीबाई असे होते. लोकमान्य टिळक हे लहानपणापासून अतिशय हुशार होते. त्यांना खरे व स्पष्ट बोलणे आवडत असे. ते आपले म्हणणे ठामपणे मांडत असे. याबद्दल मी तुम्हाला एक प्रसंग सांगते. एकदा मुलांनी वर्गात भुईमुगाच्या शेंगा खाऊन फळे वर्गातच टाकले. शिक्षक वर्गात आल्यावर फळे पाहून रागवले. तेव्हा मुलं घाबरून काहीच बोलत नव्हती. शिक्षकांनी सगळ्यांना माळ देण्यास सुरुवात केली. तेव्हा टिळक म्हणाले, मी शेंगा खाल्ल्या नाही, मी फळे टाकले नाही, मी मार खाणार नाही असे बाळ शिक्षकांना पाणीदारपणे सांगणाऱ्या टिळकांना अन्यायाविरुद्ध प्रचंड चीड होती. टिळकांनी पुण्यामध्ये मॅट्रिक पास झाल्यानंतर त्यांनी कायद्याचे शिक्षण घेऊन ते वकील झाले. इंग्रज सरकारविरुद्ध आपले विचार लोकांमध्ये पोहोचवण्यासाठी त्यांनी केसरी व मराठा ही वर्तमानपत्रे सुरू केली. लोकांनी एकत्र यावे म्हणून त्यांनी गणेश उत्सव व जयंती उत्सव सुरू केले. सरकारने त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला भरला आणि त्यांना तुरुंगात टाकले. तेथेही टिळकांनी गीतारहस्य या सारखा ग्रंथ लिहिला. अशा प्रकारे टिळकांनी सरकारला कधी लेखणीतून तर कधी व्याख्यानातून हादरवून सोडलेले होते. पण लोकमान्य 1 ऑगस्ट 1920 मध्ये निधन पावले. त्यांना आपला सर्व भारतीयांचा कोटी कोटी प्रणाम. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र.